सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काही समर्थकांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट प्रकरणी वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे। सोलापूरच्या मराठा आरक्षण मोर्चाला विजयकुमार देशमुख यांनी 10 लाखांची मदत केली असा मजकूर असलेला एक पोस्ट फेसबुकवर व सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात येऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला। देशमुख मालकांनी 10 लाख रुपये कोणाला दिले त्याचा खुलासा करावा असे जाहीर आवाहन मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी केले आहे। विजय देशमुखांनी मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचे काम करू नये असे सांगत जाहीर निषेध व्यक्त करत विजयकुमार देशमुख यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी देखील मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी केली आहे। आज फेसबुकच्या माध्यमातून उत्तरचे जे उमेदवार आहेत विजयकुमार देशमुख साहेब यांच्या बगल बच्च्यांनी आज एक फेसबुकवर पोस्ट टाकली आहे। त्याच्यात मराठा समाजाची बदनामी करण्यासारखी गोष्ट निदर्शनास येत आहे। त्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की मराठा क्रांती मोर्चा व संघर्ष योद्धा मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सभेला किंवा त्या जे मराठा क्रांती मोर्चा आहे त्यांच्या इथं आम्ही 10 लाख ते 5 लाख असे निधी दिलेला आहे। तर त्याबद्दल आम्ही विजयकुमार देशमुख यांना व त्यांच्या बगल बच्च्यांना जाहीर आव्हान करतो की त्यांनी कुणाकडे पैसे दिले हे क्लिअर करावे। यामध्ये 20 वर्ष झालं मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे म्हणून ते आमदार म्हणून निवडून येत आहेत, मंत्री झालेले आहेत। त्यांना आमचं जाहीर आव्हान आहे की समाजामध्ये फूट पाडायचं काम त्यांनी बंद करावं। आतापर्यंत शिवजयंतीमध्ये त्यांनी फूट पाडलेली आहे, संभाजी जयंतीमध्ये त्यांनी फूट पाडलेली आहे। इथे जेवढे काही मंडळ आहेत, गणेशोत्सव मंडळ राहिलं नाहीतर कुठल्या जे काही समाजांमध्ये आहेत त्याच्यात फूट पाडून आतापर्यंत त्यांचं जे त्यांनी काम केलेलं आहे हे चुकीचं आहे आणि त्यांचा आम्ही ह्या पद्धतीने जाहीर निषेध करतोय। आणि आज मराठा समाजांकडून आम्ही त्यांना वर्गणी करून पैसे देण्याचं काम करणार आहे। आणि आज तुम्हाला जाहीर आव्हान करतोय की तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत संघर्ष योद्धा व सकल पूर्ण मराठा समाज जो आहे त्याची माफी मागावी, अन्यथा मराठा समाज या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।